साधारण आपण पूजा वगैरे करणारी माणसं असतो, जसं मी म्हणालो आपण आस्तिका. तर एखाद्याने घर घेतलं तर त्या दिवशी म्हणजे आता जसं मी म्हणालो ना की लोकांना माहिती असतं, परिपूर्ण ज्ञान नसतं, आणि अगदी माहीत नसलं नसत तरी एक म्हणतो आवड असते किंवा इच्छा असते जाणून घेण्याची. तर ज्या दिवशी घर घेतलं जातं त्या दिवशी वास्तुशांती पूजा केली जाते. प्रश्न हा नाहीये, प्रश्न आहे त्या दिवशी वास्तुपुरुष एक पुरला जातो, याच्या मागे काय तथ्य आणि काय आहे याच्या पाठी नक्की? प्रश्न खूप सुंदर आहे, कारण हा थोडासा आस्थेचा प्रश्न आहे, पण याच्या मागे फार मोठं विज्ञान आहे. अच्छा. मुळातच भारतीय वास्तुशास्त्रामध्ये जसं मी म्हटलं की निसर्गातून येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचा अभ्यास केलेला आहे. अच्छा. आणि भारतीय वास्तुशास्त्रामध्ये काय केलेलं आहे, आपल्यामध्ये सण असतात, म्हणजे 12 महिने आपले सण चालतात, पण या सणांच्या माध्यमातून आपण काय करतो तर निसर्गातील घटकांचा आभार मानतो. काय करतो? आभार मानतो. ज्या वेळेला तुम्ही एखादी वास्तू म्हणजे एखादं घर तयार करता त्यावेळेला तुम्ही या पंचमहाभूतामध्ये त्या घराची निर्मिती करता. पंचमहाभूताच्या याच्यातून ती निर्मिती करताना आसपासचं जे वातावरण आहे ते आपल्याकडून डिस्टर्ब होतं. त्या दृष्टिकोनातून वास्तुशांती आपण करत असतो की जे होम हवन आहे, मंत्रोच्चार आहे, याच्यातून, कारण त्या होम हवनामध्ये वनस्पती हे केले जातात, बर्न केले जातात, आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या वनस्पती बर्न केल्यामुळे जे डिस्टर्ब वातावरण आहे ते काय होतं, शुद्ध होतं त्या दृष्टिकोनात. आता इथं वास्तुशांतीमध्ये वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यामध्ये पुरण्याचं म्हणजे निक्षेपित करण्याचं आपलं शास्त्र आहे. पण तो वास्तुपुरुष मुळात एक सिंबॉलिक प्रतीक म्हणून आपण त्याला काय करत असतो, जमिनीमध्ये म्हणजे सॉरी सर, मध्येच मी तुम्हाला अडवतो, तुम्ही एक शब्द वापरलात त्याला, मी जसं म्हणालो की पुरतात, तसं नाही, तो काय वेगळा शब्द आहे? निक्षेपित. अच्छा. निक्षेपित केलं जातं, म्हणजे तो थोडासा त्याच्यातला शुद्ध शब्द आहे निक्षेपित. पुरतो म्हटलं की ते कसं चांगलं दिसत नाही. बरोबर. तर याच्यामध्ये काय आहे की वास्तुपुरुष हा एक सिंबॉलिक तत्वावर मांडलेला आहे, पण मूळ वास्तुशास्त्र काय सांगतं की तुम्ही ज्या जागेवर, ज्या जमिनीवर घर बांधता, कारण जमीन खूप महत्वाची आहे शास्त्रामध्ये. शास्त्रामध्ये जमिनीच्या मातीच्या प्रकारापासून अनेक गोष्टींचा विचार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं की हा जो वास्तुपुरुष आहे तो तुमच्या पूर्ण जागेचा आहे. ज्या जागेवर तुम्ही एक कंपाऊंड वॉल सहित एक रचना निर्माण करता, त्याला वास्तुभवन म्हटलं जातं. तर त्या पूर्ण याचा तो कंपाऊंड वॉल टाकली की त्याचा त्या पूर्ण जागेचा एक वास्तुपुरुष तयार होतो. आणि त्या वास्तुपुरुषाचं जे डोकं आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्ये असतं आणि पाय नैऋत्यमध्ये असतं. मग आता इथं वास्तुपुरुष, मग याच्या मागे कॉन्सेप्ट काय आहे की पुरुष म्हटलं, वास्तुपुरुष म्हटलं की तिथं आपण काय म्हणतो, एक जिवंत माणसाचं आपण तिथं काय म्हणतो, एक प्रतीक मानतो. बरोबर. मग जिवंत माणसामध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी त्या वास्तुपुरुषामध्ये आहे, आणि त्याविषयी आपल्या ग्रंथांमध्ये बऱ्याचशा कथा आहेत की वास्तुपुरुष एक राक्षस होता, तो शिवजींच्या घामातून तयार झाला. अशा अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. आणि याच्यावरून बऱ्याच वेळेला म्हणजे आज ज्या वेळेला ह्याची जाहिरात होते की वास्तुपुरुष चुकीच्या जागी जरी पुरला तरी वास्तुदोष निर्माण होतो, पण मी एक काय सांगितलं की वास्तुपुरुष हा आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित करण्याची प्रथा आहे सिंबॉलिक तत्वावर, पण त्या पुरुषाचं स्थान हे वास्तुशास्त्रकारांनी पूर्ण जागेसाठी मांडलेलं आहे. कशासाठी? पूर्ण जागा. पण त्याचं प्रतीक म्हणून त्याला एका कोपऱ्यामध्ये जागा दिलेली आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? मग आता इथं आपल्या शास्त्रामध्ये वास्तुपुरुषाला ईशान्येलाच डोकं करायला सांगितलेलं आहे. का ते काय असतं म्हणजे? तर याच्यामध्ये असं म्हटलं ना, माणूस जे काही करतो, जे काही मिळवतो, त्याच्यासाठी त्याला काय शांत पाहिजे, आणि ईशान्य कोपरा हा त्याच्यासाठी योग्य मानलेला आहे. मग तिथं ज्या लहरी आहेत जमिनीतल्या, त्या लहरी थोड्याशा कमी तीव्रतेच्या आहेत, ज्या मानवी बुद्धीसाठी सुद्धा खूप छान सांगितलेल्या आहेत. मग त्यानुसार तो वास्तुपुरुष कशाचा आहे? पूर्ण जागेचा आहे. आणि त्याला आग्नेय कोपऱ्यामध्ये निक्षेपित करणं ही काय आपली फक्त प्रथा आहे. यस, प्रथा आहे, पण त्या वास्तुपुरुषामागे फार मोठं विज्ञान आहे. आणि जे आपल्या हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये त्यांनी देवदानवांच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे, त्याच्यावर आज संशोधन 1960-70 मध्ये बाहेरच्या लोकांनी केलेलं आहे.
अच्छा, हा. म्हणजे परदेशात सुद्धा याचा उपयोग केला जातो फक्त आणि तिथं अभ्यास केला जातो. वास्तुपुरुष नाही, पण तो तिथं ते वेगळं सांगितलं जातं. अच्छा, हो. त्यांचं मग ते त्या- वेगळं त्या नाव ह्याच्यामध्ये असेल असे असतं. त्या पद्धतीने. मग इथं तुम्ही हिंदू संस्कृतीमध्ये एक आपल्या कल्चरचा पार्ट म्हणून तो वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित करणं ही प्रथा आहे. पण मी सांगितलं काय की जसं आपल्या शरीरामध्ये काही सेन्सिटिव्ह पॉइंट्स आहेत ज्याला सप्तचक्राच्या माध्यमातून आपण जाणतो. बरोबर. 7 चक्र वगैरे असतात हो, किंवा आपल्या शरीरामध्ये मर्व पॉइंट असतात. बरोबर. तर ते तुमच्या मेरिडियन मध्ये तुमच्या हार्ट मध्ये हो. असतात. जर त्याच्यावर काही आघात झाला तर आपण माइंडली आणि फिजिकली डिस्टर्ब होतो माणूस. मग तसं तो वास्तुपुरुष कशाचा सांगितलाय, पूर्ण जागेचा आहे. मग ती बांधकाम करताना जर आपण त्या पूर्ण जमिनीमध्ये जो वास्तुपुरुषाचे जे प्रतीक मानतो, मग त्याच्यामध्ये जे सेन्सिटिव्ह पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स जर बांधकाम करताना उभे कॉलम तर त्याच्यातून ते ब्रेक झालं तर तिथं एनर्जी डिस्टर्ब होतात आणि तिथं राहायला गेल्याच्या नंतर त्या लोकांमध्ये त्याचा हे जाणवतो, परिणाम जाणवतो. मग इथं वास्तुशांती करताना वास्तुपुरुष निक्षेपित करणं ही प्रथा आहे, पण जे आपण करतो त्याच्यातून वातावरण शुद्धी करतो. पण या वास्तुपुरुषाला हिंदू संस्कृती पुरता महत्व नाहीये. अच्छा, तर पूर्ण जगाच्या घरासाठी आहे ते. अच्छा. यस. आणि हे शिकण्यासाठी याच्यातलं प्रॉपर नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. अच्छा. हा, फक्त इथे एक गोष्ट मी मनापासून सांगेल की वास्तुपुरुष चुकीच्या जागेत निक्षेपित केला हा, म्हणून वास्तु दोष वगैरे तयार होतो, तर ही चुकीची भावना आहे. अच्छा. या हे भावनेपासून थोडंसं दूर राहा. हे बरं झालं सांगितलं, कारण का काय होतं माहितीये, लोकांना बरंच काही करण्याची इच्छा असते सर याच्यामध्ये, आणि थोडंसं चुकीचं झालं आणि कोणीतरी सांगितलं ना, अरे असं नाही असं करायला पाहिजे होतं, की त्यांच्या मनात इतके प्रश्न येतात ना, काही लोक घाबरून जातात वगैरे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट सांगितली अतिशय महत्वाची आहे आणि ही लोकांपर्यंत, सामान्य माणसापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे.